काल तळेगाव, पुण्याजवळच्या तळेगाव येथे मी गेलो होतो. जनरल मोटर्स इंडिया लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, ज्यामध्ये 3578 कामगार काम करत आहेत. राज्य सरकारने 300 एकर जागा या कंपनीला ₹1 नाममात्र दराने लीजवर दिलेली आहे. यातून राज्य शासनाचा महसूल वाढावा आणि कामगारांना रोजगार मिळावा, आपल्या जनतेला रोजगार मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु ही कंपनी बंद करण्याचा घाट आता सरकारने घातला आहे आणि त्यासाठी हे सर्व कामगार कुटुंबासह लहान मुलांना घेऊन, छोट्या छोट्या बालकांना घेऊन मोठा आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात केली आहे. मी काल त्या ठिकाणी भेटून आलो आहे. ज्यावेळेस या राज्यामध्ये मागच्या वेळेस आमचं सरकार होतं, त्यावेळेस देवेंद्रजींनी पत्र देऊन ह्या कारखाना, ही इंडस्ट्री बंद करू नये अशी भूमिका मांडली होती आणि म्हणूनच त्यावेळेस आम्ही हे हस्तांतरण थांबवलं होतं. आज फार मोठा प्रश्न या 3578 कुटुंबाचा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. महिला रडत होत्या. आज 2 वर्षापासून पगार नाही आणि घर आणि कुटुंब कसं चालवावं, पोराबाळांना कसं शिकवावं, हा गंभीर प्रश्न या 3500 कुटुंबाच्या पुढे आहे. म्हणून आम्ही त्यावेळेस असा कुठलाही निर्णय घेतला नाही की ज्यामुळे ही सर्व कुटुंब उघड्यावर पडतील. आता सत्तेत गेल्यानंतर मात्र भाजपाने ही भूमिका बदलली आहे आणि हा कारखाना बंद करून त्यांना कुठलाही मोबदला न देता, त्यांच्या रोजगाराची हमी न देता, यामध्ये हा कारखाना हुंडाई नावाच्या कंपनीला हस्तांतरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आणि आमचे कामगार मंत्री श्री खाडे यांनी कुठलाही विचार न करता, कामगारांच्या बरोबर संवाद न साधता, त्यांच्याबरोबर चर्चा न करता क्लोजरची नोटीस बजावली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी हा कारखाना बंद पडल्यानंतर कामगारांना कुठलाही क्लेम न देणं, त्यांच्या नोकरीची हमी नाही, त्यांना कुठलाही मोबदला नाही आणि ते कुटुंब उघड्यावर आंदोलन करत असताना क्लोजरची नोटीस देणं, हे अत्यंत वेदनादायक आहे. या सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा हा एक भाग आहे. म्हणून या प्रकरणी आम्ही कामगारांच्या बाजूने आहोत. मी आजच मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या कारखान्यामध्ये जे कामगार काम करत आहेत त्यांना पूर्णतः संरक्षण द्या, त्यांच्या नोकरीची त्यांना हमी द्या आणि त्यांचे काही क्लेम असतील ते दिले गेले पाहिजे. एक राज्यामध्ये नवा रोग फार मोठा, जसा धानावर येतो, सोयाबीनवर रोग येतो, किडीचा प्रादुर्भाव होतो, तसा आता राज्यामध्ये पेपर फुटीचा एक महारोग सध्या राज्यावर थैमान घालतोय. कुठून हे पेपर फुटीचा रोग येतोय, पसरतो आहे आणि हे कुठून हे सगळे किडे वळवळ करतायत, हा मोठाच प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, मुंबई पोलीस असेल, तलाठी भरती असेल, वन विभागाची भरती असेल, महाजनको, या सर्व विभागाची पेपर फुटलेली आहे. आणि यामधून आमच्याकडची एक क्लिप आहे ती अशी दर्शवते आहे की हे पद भरत असताना सुद्धा मोठा आर्थिक व्यवहार या सगळ्यामध्ये होतोय. मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे की पेपर फुटल्याशिवाय जर परीक्षा होत नाही तर हे चित्र जे राज्यात निर्माण झालंय, या घटनांना सरकारची फूस आहे का, सरकार पुरस्कृत आहे का, सरकारचा आशीर्वाद आहे का? कारण राज्यात लाखो विद्यार्थी आता 5-5 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, अभ्यास करतात आणि नोकरी कोण विकत घेतो?
हा खरा प्रश्न पडतो आहे। यामागचा मास्टर माइंड कोण आहे, हे सगळं विकत घेण्यामागे, पेपर फुटीमागे कोण आहे, हा खरा प्रश्न या ठिकाणी आता आपल्या सर्वांच्या पुढे आहे। म्हणून आपण आमची शासनाला या माध्यमातून विनंती आहे, मागणी आहे की तुम्ही या सर्व पेपरफुटीचा SIT मार्फत या पेपरफुटीची चौकशी करावी। सर्व जागा MPSC थ्रू MPSCच्या माध्यमातून या सर्व पदांची भरती करावी आणि तोपर्यंत यांच्याकडून जे काही हजार रुपये उकळले गेले ते त्यांना परत करावे, कारण मेरिट डावलून हा सगळा निर्णय या ठिकाणी होतो आहे। हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आज आपल्या पुढे मांडलेला आहे। काल एक मी MITच्या पॉलिटिकल विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढे संबोधित करताना काल माझ्या विधानाचा थोडासा विपर्यास्त केला गेला आणि त्या विपर्यास्तामध्ये खरं तर त्या कार्यक्रमामध्ये मंचावर 2 राहुल बसले होते, तसे तिसरेही राहुल होते आणि त्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना पत्रकार, आता मला नेहमी आमच्या नेत्यांचं नाव नेहमी आमच्या मुखात असतो, कारण ज्या नेत्यांनी आमच्या महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये कलुषित झालेली मन जोडण्याचं काम केलंय, त्यामुळे सातत्यानं आम्ही रोज सभा पत्रकार परिषद घेत असतो, त्यामध्ये आमच्या नेत्यांचं नाव मुखात येत असतो, परंतु कारण तो रोजचा हा सवयीचा भाग असतो, जो आपल्या मनात आहे तो सवयीचा भाग असतो। जो नेता आम्ही ज्यांच्या नेतृत्वात काम करतो तो एक सवयीचा भाग म्हणून, आणि त्यामुळे एक गल्लत त्या 2-3 राहुल मंचावर बसलेल्यांच्याकडे बघून बोलत असताना माझी एक सवयीचा भाग म्हणून गल्लत झाली आणि माझ्या बोलण्याचा विपर्यास्त करण्यात आला। कधी कधी शब्द एकाला बोलत असताना अनावधानाने तोंडातून मुखातून शब्द पडतो, तसं तो झालेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की यांची या संदर्भात त्या बसलेल्या राहुलची, आणि मी राहुल गांधी सुद्धा यांची प्रशंसा केली, ते मात्र दाखवलं नाही, पण केवळ त्या 2-3 राहुलला उद्देशून ते सगळी क्लिप पूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येईल, मी त्यांना उद्देशून किंवा त्यांच्याकडे बघून मला बोलण्याचा जो त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अनावधानाने हे जे काही माझ्याशी सवयीचा भाग म्हणून जी काही गल्लत झाली त्यामुळे त्याचा विपर्यास्त करण्यात आला आणि ते तोडून मोडून दाखवण्यात आलं। त्यामुळे आणि आमच्या विशेष करून विरोधकांनी सुद्धा फार मोठा बाऊ केला आणि त्यातून चुकीचा थोडा मेसेज देण्याचा संदेश दिला। पण त्यामुळे आता तुम्हाला थोडासा त्रास होईल असं नाही वाटत का? कारण एक प्रकारे या वक्तव्यामुळे आता वर पण कान धरले जाते, तुमच्या नेत्यांची तुमच्याबद्दलची भावना बदलेल असं वाटत नाही का? बघा, राहुलजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय। राहुल गांधी आमचे अभिमान आहे, राहुल गांधी आमचा स्वाभिमान आहे। ज्या जिद्दीनं हा नेता अनेक संकटाचा सामना करून उभा झालेला आहे, ज्या पद्धतीनं 3500 किलोमीटरचा प्रवास करून डरोमत संदेश देत कलुषित झालेली मन जोडण्याचं काम करतो आहे, ज्यांच्या नेतृत्वामधील देशामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे, त्या नेत्यांच्या संदर्भात माझ्यासारख्या व्यक्तींनी असं काही मी बोलू शकतो का, हा प्रश्न आमच्या विरोधकांना आहे। केवळ माझी बदनामी करणं, मी ज्या पद्धतीनं लोकांच्या पुढे लोकांचे प्रश्न मांडतो, सरकारवर तुटून पडतो, त्यामुळे हायकमांडच्या नजरेत मला कुठेतरी कमी लेखून किंवा त्यांच्या नजरेत कमी लेखता येईल का, हा केविलवाना प्रयत्न आहे। पण मी लोकांचे प्रश्न घेऊन सरकारचा नाकर्तेपणा, सरकारच्या चुका हा मांडत राहील, मागे हटणार नाही। आणि राहिला प्रश्न, मी गल्लत एखाद्यांचं नाव घेत असताना पहिलं नाव घेतलं आणि दुसरं नाव ते जोडून टाकलं, मंचावरच्यांच्या नावाच्या संदर्भातला विषय आपण तिकडे मी म्हणणार नाही की त्यांना, पण ते 3-3 राहुल त्या ठिकाणी बसले होते, ते सर्व क्लिपमध्ये हा सगळा विषय आता आलेला आहे।
तर त्यावेळी तुमची एक मीटिंग आहे आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये. एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अजून पत्र मिळालेलं नाहीये, त्यांच्या सगळ्या परीक्षा झाल्या, निकाल लागले, पण त्यांना अजून जॉईनिंग लेटिंग मिळत. हे साधारणतः 196 विद्यार्थी आहेत. ही सर्व विद्यार्थी क्लास 1च्या एमपीएससीच्या परीक्षा पास केलेले विद्यार्थी आहेत. 2020 ची ही पासआउट झालेली बॅच आहे, 2020 ची, आणि आज 23वा वर्ष उजाळलं. यांना का नियुक्ती आदेश दिला नाही तर मनामध्ये एसीबीसीचा वाद होता आणि काही आंदोलनं झाली, त्यामुळे काही समाजाच्या मागण्यामुळे हा प्रश्न मागे पडला होता. खरं तर एजींचा अभिप्राय घेऊन एखादा 90% यापूर्वी सुद्धा 10% जागा रिक्त ठेवून 10% 90% जागा भरल्याचा GR शासनाचा आहे आणि त्यांनी प्रक्रिया केली आहे. 2019 मध्ये अशा प्रकारची प्रक्रिया त्यांनी पार पडली, पण 2020च्या पास झालेल्या या सगळ्या पोरांना जे क्लास 1 ऑफिसर होणार होते, जलसंबंधमध्ये, PWD मध्ये इंजिनियर म्हणून, डेप्युटी इंजिनियर म्हणून, या पोरांना क्लास 1 ऑफिसर म्हणून या सगळ्या मुलांना थेट संधी होती. आज मी ॲडव्होकेट जनरल बरोबर, एजी बरोबर चर्चा केली. त्यांना सांगितलं की या GR प्रमाणे आपण आपला अभिप्राय काय आहे तो आपला अभिप्राय लवकर द्यावा, आणि आज बैठक लावलेली आहे PWD खात्याच्या मंत्री महोदयाकडे. आणि मला वाटतं या सगळ्या 196 मुलांचा प्रश्न आज सुटेल आणि या मुलांना नोकरीवर सामावून घेतल्या जाईल. मी या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, कारण प्रचंड कष्ट करून या मुलांनी या परीक्षा पास केलेल्या आहेत. 3 वर्ष प्रतीक्षेत आहेत आणि 90-10चा GR प्रमाणे 90% भरण्याचा GR असल्यामुळे या मुलांना तात्काळ नोकरीवर रुजू करून घ्यावे, आदेश द्यावेत, अशी मागणी आज बैठकीमध्ये मी करणार आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलं की गरबा जेव्हा सुरू होईल तेव्हा प्रत्येकाचे आधार कार्ड आणि आयडी कार्ड चेक करून त्यांना एंट्री द्यावी, जेणेकरून लवविवाहाची जी प्रकरणं आहेत ती कमी होतील. नाही, हाऊसमध्ये ज्यावेळेस विधानसभेमध्ये प्रश्न आला, महाराष्ट्रात एकही लव जिहादचा प्रश्न निर्माण झाला. ज्यांनी विकासाचं राजकारण करायचं आहे, विकासामध्ये अपयशी ठरल्यानंतर जाती आणि धर्मांधेचं राजकारण या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. आपल्या निवडणुका आल्या की जात आणि जातीय विष पेरायचा आणि आपली पोळी शेकायची, हाच केवढा उद्देश या त्यांच्या पत्रामागे किंवा त्यांच्या बोलण्यामागे आहे. या देशातील, या राज्यातील सौहार्दाचं वातावरण बिघडवणं, जातीय तेढ निर्माण करणं आणि स्वतःची पोळी शेकणं, एवढाच उद्देश यामागे आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यानंतर मुलुंड टोल नाक्यावरती जाळपोळ झाली होती, त्याचा विरोध समोर आला. आणि आज अशाच एका मुद्द्यावरून घाटकोपरमध्ये सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. मनसे म्हणजे मराठी विरुद्ध गुजराती असं वातावरण घाटकोपर परिसरात निर्माण झालं. नाही, बघा, हे आंदोलन जे चाललेलं आहे त्या आंदोलनाला निश्चितच योग्य मी आहे असंच म्हणेन. याचं कारण असं की तुम्ही 2014 मध्ये सत्ता परिवर्तनानंतर तुम्ही सांगितलं होतात की या राज्यातील 4 व्हीलरचा आम्ही टोल माफ केलेला आहे आणि तो सर्व टोल नाक्यावर राजरोसपणे वसूल करण्याचं काम सुरू आहे. जर सरकार या टोलचा पैसे इकडे माफ करून व्हेकलच्या मालकांना हा टोल माफ करत असेल आणि तेच पैसे सरकारच्या तिजोरीतून त्यांना परतावा दिला जात असेल, तर मग यातला पैसा जातो कुठे, हा खरा प्रश्न आहे. आणि यासाठी मला तरी वाटतं की आज याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. खरं म्हणजे आपण किती असत्य बोलतो, मी झूट म्हणणार नाही, असत्य बोलतो हे उघड झालेलं आहे. आणि या राज्यामध्ये टोलच्या संदर्भात तुमची भूमिका वारंवार बदलत आली. हा टोलचा पैसा जातो कुठे जर राज ठाकरे जे विचारत असतील तर मला वाटतं की ते योग्य विचारत आहेत आणि त्यांना आमचं समर्थन आहे. हिंदी में मैं यही चाहूंगा कि देखिए, कल एक पॉलिटिकल स्टूडेंट का एक था, मतलब पॉलिटिकल सब्जेक्ट पढ़ने वाले बच्चों के साथ में मैं संवाद कर रहा था, भाषण कर रहा था. राहुल नाम के 2 वक्ता भी, मेरे 2 लोग भी वहाँ पे चीफ गेस्ट करके मेरे साइड में बैठे थे, जो मैं उनका सरनेम नहीं लेना चाहूँगा.
और वैसे तो 3 राहुल वहाँ बैठे थे। मैं सब्जेक्ट में बात करते वक्त मैंने ये कहा था कि बच्चों को प्रबोधन करते हुए, बच्चों को मार्गदर्शन करते वक्त मैंने ये कहा था कि आपको इंटेलिजेंट होना चाहिए, आपको पढ़ाई भी होनी, बहुत पढ़ाई होगा वही सक्सेस होगा। और ऐसे बहुत करते वक्त मैं वहाँ पे 2 राहुल उपस्थित थे, तो गलती से जो नाम उनका आना, जिस किसी मंच पे लोगों का आना चाहिए था, वो नाम बच्चों के साथ में संवाद करते वक्त निकला। ये गलत हो गई और ये गलत को सही मानकर मुझे मेरे बारे में कुछ विपर्यास्त किया गया, तो मैं ये समझता हूँ कि इसमें कोई तथ्य नहीं है। और मैं पूरी तरह से एक कांग्रेस का समर्थित कार्यकर्ता हूँ, राहुल गांधी का निष्ठावान सैनिक हूँ, कार्यकर्ता हूँ। और राहुल जी ने जो आज इस परिस्थिति में सामना कर रहे, कभी ईडी को डरे नहीं, कभी सीबीआई को डरे नहीं, अकेले डरो मत करके हमको विश्वास दिया और इस देश की राजनीति में बदलाव लाने का भरकस प्रयास उनके नेतृत्व में हम लोग सब कर रहे। ऐसे एक नेता जिनकी लोकप्रियता दिनों दिन बढ़ती जा रही, जिनके नाम से आज सत्ताधारियों को डर लगने लगा है और वो डरे हुए हैं, ऐसे नेता के साथ में ये जोड़कर हमारी बदनामी और हमारे नेता की बदनामी चाहते हैं। ये सच नहीं है, ये सब झूठ है। और गलत से वो भाषण के संवाद में जब हम बात करते हैं तो अपना जो लोकप्रिय नेता होता है उसकी जुबा पर नाम आ जाता है। जब अपना नेता है, जब हम भाषण करते हैं, पत्रकार परिषद करते हैं, तब कभी कभी वो नेता का रेफरेंस, नेता का नाम जुबा पर आता है, तो वो ही किसी और का नाम से किसी और का नाम आया, यही गलत हो गई। धन्यवाद। टोल हिंदी, चलो टोल हिंदी, आपके इस बयान के बाद जिस तरह टोल हिंदी, टोल पर राजनीति लगातार जारी है। राज ठाकरे और नहीं, राज ठाकरे जी ने जो कहा है और राज ठाकरे की भूमिका का हम समर्थन करते हैं। आप ये सरकार ने 2014 में झूठ बोलकर लोगों के साथ में व्यवहार किया। उन्होंने कहा था कि हम लोग 4 व्हीलर का, 2 व्हीलर का, छोटे व्हीकल का टोल माफ कर रहे, और अभी भी उनको यही कहना है। तो ये जो झूठ मैं बोलूंगा नहीं कि जो अपने जवाब से घुमजाव कर रहे हैं, अपने बातों से घुमजाव करते हैं, तो सच तो यही है कि आप टोल वसूल कर रहे हैं 4 व्हीलर का। एक तो टोल उससे भी ले रहे और सरकार भी उनको दे रहा है, तो ये पैसा जा कहाँ रहा है? ये सही सवाल है। और आज लोग इससे परेशान हैं। आपने लोगों को विश्वास दिया था, फिर आप गुमराह कैसे किया? तो ये जो आंदोलन चल रहा है, क्या उन्होंने जो बोला है, आज उनके ऊपर गुनाह दाखिल हुआ है, ये गलत है। और मुझे ये समझ में नहीं आता है, ये हर वक्त ये गुण रत्ने कहां से आता है भाई? ये गुण को कौन गुण देता है? यही सवाल आता है। हर वक्त ये खड़ा हो जाता है बड़ा चश्मा पहनकर और लोगों के सामने जो मराठा का विषय हो फिर गुणवत्ता आता है, ओबीसी का हो गुणरत्न आता है, एसटी महामंडल हो गुणरत्न आता है, अभी टोल हो गुणरत्न आता है। तो इसको किसकी फूस है या इसके पीछे कोई कौन खड़ा है, ये भी आप लोगों को ढूंढने की आवश्यकता है। मैं भी ढूंढ रहा हूँ। बड़ा फैसला आया है, शिंदे साहब के जो शिवसेना है उन्होंने बैक चले गए हैं। शिवाजी पार्क पे उद्धव ठाकरे की जो शिवसेना उसकी रैली होगी, ओवल मैदान या क्रॉस मैदान पर करेंगे वो रैली। आप इसको कैसे देखते हैं? उद्धव ठाकरे का रास्ता साफ हो गया है शिवाजी पार्क पर रैली करने का। नहीं, देखिए, कानूनन तौर पर यह निर्णय जो लिया गया होगा या पिछले बाला साहब से लेकर तो आज तक शिवाजी पार्क और शिवसेना और दसरा मेळावा का एक साधर्म्य है। इनके ये हमेशा वो मैदान, वो ग्राउंड दशहरे को लेकर इसी के नाम से जोड़ा जाता है। तो मुझे बहुत खुशी है कि आपस में टकराव होने से महाराष्ट्र की जनता के सामने कुछ तमाशा दिखाने से बेहतर हुआ कि अच्छी समझदारी शिंदे गुट ने लिया और ये मैदान इनको दिया। मैं इस निर्णय का स्वागत करता हूँ। नाही, शिंदे गटाच्या भूमिकेचं आम्ही महाराष्ट्रामध्ये सौदार्याचं वातावरण हवं, आनंदाचं वातावरण हवं। दसरा हा मन जोडणारा असतो, केवळ सोनं देऊन लोकांशी असलेली कटुता संपवण्याचा असतो आणि तेच काम मला वाटतं की शिंदे गटाने केलेलं आहे। 2 पावलं मागे गेले आहेत, याचं नक्कीच स्वागत आहे। कारण शिवाजी पार्क आणि बाळासाहेब आणि शिवसेना
याचा गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा कायम आहे आणि तिथून शिवसेना उद्योग गटांना ही मान्यता मिळाली याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. मी या निर्णयाचं, शिंदे गटांच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपण वडेट्टीवार साहब एक सवाल वडेट्टीवार साहब एक किसी का सवाल महाराष्ट्र सरकार आणि मला हे कळत नाही की प्रत्येक तुम्ही म्हणालात टोलवरून काय आता त्या राज ठाकरेवर गुन्हा दाखल करा म्हणून एक मोठा चष्मा लावलेला माणूस पुढे येतो. तो प्रत्येक ठिकाणीच येतो. त्याला कुठे जावं त्याला कोण पाठवतोय कळत नाही. मराठ्यांचं आरक्षण आलं की हा गुणवंत तिथेही दिसतो. ओबीसीचा विषय आला गुणवंत दिसतो. एसटी महामंडळाचा विषय आला गुणवंत दिसतो. टोल आला गुणवंत दिसतो. पुढे रिपोर्ट द्यायला तक्रार करायला गुणवंत. तर मला वाटतं या गुणवंताच्या मागे कोण गुणीवंत आहे हा खरा म्हणजे शोधाचा प्रश्न आहे. तुम्ही शोधा, मी पण शोधतोय, पण याच्या मागे कोणीतरी गुणीवंत असावा म्हणून हा संत बनून पुढे येतो आहे. तर नक्कीच हे राज ठाकरेंची भूमिका टोलच्या संदर्भातली ही भूमिका योग्य आहे आणि व्यवहार्य आहे. या टोलमध्ये झालेला झोल जो आहे इतक्या वर्षाचा करोडो रुपयाची वसुली हे कुठे गेली, कोणाच्या खिशात जाते आहे, कोण याचे लुटेरे आहेत, या संदर्भात मात्र चौकशी होण्याची आवश्यकता आहे. म्हणून राज ठाकरेंच्या भूमिकेला आम्ही समर्थन देतो. सर, महाराष्ट्र सरकार ने 550 करोड़ रुपए कल मंजूर किए हैं तीर्थ क्षेत्रों के लिए, वैजनाथ, सप्तशृंगी और विष्णुश्वर. सरकार का कहना है कि हमारे सरकार के कार्यकाल में ये सब हो रहा है, इसके पहले की सरकार सोई हुई थी, कांग्रेस की सरकार सोई. हिंदू वोट बैंक की राजनीति हो रही है. देखो धर्म की राजनीति में तेजी आई है. जैसे वो कहते हैं ना कि फसल काटने को आती है तो फसल को दाम भी बढ़ जाते हैं. तो अभी उनको लग रहा है कि इलेक्शन नजदीक आए हैं तो धर्म के नाम पर राजनीति करने के लिए नया और एक लोगों को आश्वस्त करना है या नया लॉलीपॉप देना, यही काम बचा था. अब ये इलेक्शन को बचे कितने दिन है, अभी क्या विकास होने वाला है. केवल ये लोगों को गुमराह करने की राजनीति अभी की सरकार कर रही है. धर्म और विकास इसकी जोड़ नहीं हो सकती. विकास के लिए जो विजन होना चाहिए वो है क्या, ये सवाल आता है. धार्मिक स्थल का विकास करना, तो धार्मिक स्थल के विकास के लिए ये आज कोई नहीं हो रहा है, इससे पहले से ही हो रहा है. हमने संतों के विकास के लिए जहां गाडगे महाराज के समाधि के विकास हो, तुकोजी महाराज के लिए पैसे दिया है, बहुत सारे जगह पैसे दिया है जहां जहां तीर्थ क्षेत्र है. इन्होंने कोई नया काम किया है ऐसा मुझे नहीं लगता. ये केवल ज्यादा देते कम और डमरू ज्यादा बचाते. नहीं, नीतीश राणे भी सर धर्म के आधार पर कह रहे हैं कि गरबा में, दांडिया में नहीं. देखिए, धर्म के राजनीति की शुरुआत जब ये विकास में फेल हुए तो इनके पास में एक ही पर्याय बचता है, वो आपस में लड़ाओ और खुद की रोटी सेको. ये जो गरबा में आधार कार्ड की बात कही गई, ये धर्म के नाम पर त्योहार में अशांतता फैलाना, त्योहार को गालबोट लगाना, ये कहां की राजनीति है. ये आपस में धर्मों के साथ में आपस में बांटने की राजनीति केवल अपना पराजय या हार जब सामने दिखती है तब ऐसे लोग सामने करके समाज को लड़ाने का काम होता है. इसके सिवा इसमें ज्यादा कोई तथ्य नहीं. गृह विभाग का कोई पत्र लिखेंगे, क्योंकि मुंबई शहर में मराठी वर्सेस गुजराती का एक माहौल, जो कि नवरात्रि नजदीक है. नहीं, गरबा गुजरातियों का पहले था. अभी गरबा ये महाराष्ट्र का भी उत्सव हुआ है और महाराष्ट्र में सब जाति सब धर्म रहते. तो इसको लेकर कोई अगर राजनीति करना चाहता है, कोई अगर धर्म जात पात में ये करना चाहता है, लड़ाना चाहता है, तो हम लोग सीएम डीसीएम को लेटर लिखेंगे और उनको स्पष्ट रूप से कहेंगे कि ये त्योहार में कोई भी अप्रिय घटना न हो, कोई गलत घटना न हो और शांति से ये त्योहार हो, और इसकी जिम्मेदारी सरकार की होती है. ये भी हम उनके ध्यान में लाके देंगे. शरद पवार यांच्यावरती ते बेकायदेशीरपणे अध्यक्ष पदावरती होते आणि मनमानी कारभार चालवायचे असा आरोप जो आहे अजित पवार वारंवार निवडणूक आयोगामध्ये लावत आहे.
कसं बघता ज्यांनी पक्षाला मोठं केलं की ज्यांनी पक्ष जन्माला घातला त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच घरातील लोक आता त्यांच्यावरती गंभीर आरोप करतात? नाही, असं आहे, तो पक्षांतर्गत ती बाब आहे. परंतु तो प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार अजित पवारजी यांच्यामधला आहे. पण एक आहे की ज्या बापाने बोट धरून चालायला लावलं त्या बाबती कृतज्ञ होणं हे अत्यंत दुर्दैवाचं बाब आहे. आणि खरं तर ज्यांच्यामुळे ओळख निर्माण होते त्यांनाच त्या कडघऱ्यामध्ये उभं करणं यापेक्षा मला वाटतं की खालच्या दर्जाचं राजकारण कुठेच आपल्याला बघायला मिळणार नाही. ते केवळ महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. हे आपल्याला खरं म्हणजे जनता काय म्हणेल हा खरा प्रश्न आहे. आणि जनता या सगळ्या संदर्भातला उद्याच्या निवडणुकामध्ये खरं कोण खोटं कोण हे नक्की मतदानाच्या रूपानं ठरवेल हा मला विश्वास आहे. सरकार दीपक केसरकरांनी 100 दिवस झाल्या प्रकरणी एक पत्र लिहून जनतेशी संवाद साधलेला आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातले. तर एकूण त्यांचे ज्या अंतर्गत जे काही राजकारण चालू ते फक्त त्याकडे कसं बघतात? नाही, 100 दिवसात हाही खुलासा अजितदादांनी आणि सरकारने करावा की तुम्ही 100 दिवसात तिजोरीवरचा भार किती वाढवला आणि तो भार कुणावर टाकला आणि त्या तिजोरीतून तो भार टाकत असताना कोणाचं भलं केलं हे झालं पाहिजे. किती टेंडर मॅनेज झालेत, किती टेंडरवर स्पर्धा न होता दिल्या गेलेत, ते कमिशन किती घेतल्या गेलं, हे सगळीच बाबी या सरकारने करावी. कारण लुटेरेच आहेत तिजोरीचे. आता तिजोरीचे लुटेऱ्यांनी 100 दिवसाचा इतिहास सत्य इतिहास मांडावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.